इकडे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग लिंक हा बंद आहे आणि पुणे मुंबई वाहतूक पूर्णपणे त्यामुळे आता बंद झाली आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी लेनवर मिसिंग लिंकवर दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली आहे, त्यामुळे वाहतूक बंद आहे। सुदैवानं ही दरड कोसळत असताना कुठलेही वाहन त्या ठिकाणाहून जात नव्हतं आणि त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली। खबरदारी म्हणून मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन ही महामार्ग पोलिसांनी बंद केली आहे। एक्सप्रेसवेवरच्या बोरघाटामध्ये देखील पाणी साचलंय, तो सुद्धा मार्ग आता बंद आहे आणि पुणे जिल्हा पावसाला सध्या धुवाधार ही बॅटिंग जिल्ह्यामध्ये सुरू आहे। रात्रीपासून पावसानं आणखी जोर धरलाय, सतत पाऊस कोसळतोय, मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। आपण ही कनेक्टिंग लिंकवरची काही दृश्य पाहतोय। घाटातून अक्षरशः दरड मातीचा ढिगारा रस्त्यावर आलेला आहे, त्यामुळे पुणे मुंबई ही जी वाहतूक आहे ही सध्या पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। रेल्वे वाहतुकीला तर फटका आहेच आहे, मात्र रस्ते वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसला आहे। तर काय नेमकी ही सगळी स्थिती आहे जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। चैत्राली, सध्या मुंबई आणि पुणे दोन्ही शहरं सध्या एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे। दररोज हजारो लाखो खरं तर प्रवासी या दोन्ही मार्गावरून प्रवास करत असतात, मात्र रस्ते वाहतूक रेल्वे वाहतुकीला दोन्हीलाही फटका बसलाय। काय नेमके सध्याचे अपडेट? मुसळधार पावसामुळे सध्या हाहाकार माजलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वत्र जे आहे ते पाणी भरल्याचं देखील पाहायला मिळतंय। कनेक्टिंग लिंक जो आहे त्याच्यावरती देखील काल मुसळधार पावसामुळे एक दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळेच आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे असेल, त्याचप्रमाणे कनेक्टिंग लिंक असेल, हा वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बोगद्याच्या अलीकडेच कनेक्टिंग लिंक वरती जे आहे ती मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे। संपूर्ण रस्ता याच्यामुळे व्यापला गेलेला आहे। सध्या दरड बाजूला करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र एक्सप्रेस हायवेच्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अमृतांजन पुलाजवळ देखील पूर्ण रस्ता पाण्याने भरल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरची संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर लोह मार्गावर देखील मंकी हिल जवळ मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे, त्यामुळे लोह मार्ग देखील पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळेच आपण जर पाहायला गेलं तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे असेल किंवा लोह मार्ग असेल, हे दोनही जे आहेत ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक, चैत्राली, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।